हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. हे काय असा चहा असतो? काकू हा काढा आहे तुमच्या तब्येतीसाठी. याने तुमची तब्येत खूप छान होईल. मला नाही प्यायचा असला काढा, मला साधा चहा हवाय, समजलं? बाबा मी विचार करत होतो. अच्छा अच्छा, आता मला कळलं. तुला आकांक्षा बरोबर कुठं बाहेर जायचं वय. हे बघ असं कर, एका इथलं संपव, परत येताच आम्ही तुमच्या जाण्याची व्यवस्था करतो. विराजच्या चेहऱ्यावरचा आनंद आता मी हिसकावून घेईन, बघतोच. खूप गर्व आहे ना त्याला. तो गर्व किती दिवस राहतो ते बघू. पूजा, तुझा हा सर्व गैरसमज आहे. या गोष्टींचा विचार करून काय फायदा? तुला तर आनंद झाला पाहिजे की ह्या सर्व गोष्टी वहिनींना येतात. आणि आज फक्त वहिनीमुळे बाबांची मान खाली झुकण्यापासून वाचली. या घराची आबरू टिकली आहे. विशाल, तुम्हाला हे कधीच नाही समजणार. पण हो, जेव्हा तुम्हाला कळेल ना की घरामध्ये तुमची किंमत कमी होत चालली आहे, तेव्हा तुम्हाला माझं बोलणं आठवेल. हे बघ पूजा, या घरात सर्व कामं मिळून करतात. कोणी काम करतंय, कोणी काम नाही करतंय हे महत्वाचं नाहीये. पूजा, तुझ्यासाठी तर हेच चांगलं आहे की तू वहिनींकडून काहीतरी शिक, त्यांच्याकडून काहीतरी काम करायला शिक. विशाल, आता तुम्ही मला नका समजावू की मला काय करावं लागेल आणि काय नाही. आणि राहिला प्रश्न त्या आकांक्षाचा, तर मला तिच्यासारखं अजिबात नाही व्हायचंय. कारण ती तोंडावर तर गोड बोलते, पण ती तशीच वागते जसं तिच्या मनात आहे. पूजा, मी तुझा नवरा आहे. माझं कर्तव्य आहे तुला समजवणं. पुढे तुझी मर्जी, तुला काय करायचंय ते कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुढे काही असं काम नको करू की जेणेकरून मला लाज वाटेल. हॅलो. मला असं का वाटतंय पूजा की तुझा मूड जास्तच खराब आहे? हल्ली या घरात रोज काही ना काही घडत असतं ज्यामुळे माझा मूड खराब होतो. का? आज काय केलं त्या आकांक्षाने? आकांक्षाने ते करून दाखवलंय बिंद्या, ज्याचा आपण विचारही नाही करू शकत. तुला माहितीये, विशाल काही दिवसांकरता बाहेर गेले होते आणि त्यातच बाबांना एक टेंडर भरायचं होतं. विराज भाऊजी तर इतके शिकलेले नाहीच आहेत की त्यांना हे काम जमलं असतं. आणि खरं सांगू, मी खूप खुश होते की कमीत कमी याच बहाण्याने मला हे तरी समजेल की विशालची या घरात किंमत काय आहे ती. पण त्या आकांक्षाने टेंडर भरलं. इतकंच नाही, आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की ते टेंडर पासही झालं. काय? टेंडर मिळालं? आता तर त्या घरात आकांक्षाची खूपच वाहवा होत असेल, हो ना पूजा? वाहवा नाही, इतकंच नाही बिंदिया, माझा तर विश्वासच नाही बसत आहे की बाबा आणि आजी सासूंनी तिला आपली सून म्हणून स्वीकारलं. पण आणि इतकंच नाही, आजी सासूंनी तिला खुश होऊन तिला खूप महागड्या बांगड्या दिल्या भेट वस्तू म्हणून. पूजा, हे तर खूपच वाईट झालंय. आणि या प्रसंगामुळे आकांक्षाचा मान त्या घरात खूपच वाढला असेल. याचंच तर दुःख आहे. ह्या आधी तर माझ्यासाठी आकांक्षाला घराबाहेर काढणं सोपं होतं, पण तुला माहितीये, यापुढे माझ्यासाठी हे करणं कठीण होणार आहे. पूजा, मला तर आता असं वाटतं की आपल्या दोघींवरच खूप वाईट वेळ आलेली आहे. तिकडे तुला आकांक्षा आणि इकडे मला तृष्णा त्रास देते. आजकाल तर तृष्णाने आमचं जगणंच मुश्किल केलंय.
का? तिथे काय झालंय? तुला माहितीये पूजा, तृष्णा आणि काकू दोघी मिळून असे असे डाव खेळतात ना की ज्यामुळे माझं आणि आईचं ह्या घरात राहणं खूपच कठीण होऊन बसलंय. मला तर काहीच समजत नाहीये. ती तृष्णा असे असे डाव खेळते की ज्यामुळे ती अपूर्वच्या आणखीनच जवळ येत चाललीये. काही हरकत नाही, तू काळजी नको करूस. त्या दोघींच्या या खेळी जास्त दिवस नाही चालणार. आणि हो, आता तुला संधी साधून तृष्णा वहिनींना खोटं पाडायचंय. तू अगदी खरं बोलतेस पूजा. तसंही आता आपल्या हातामध्ये प्रयत्न करण्याशिवाय दुसरं काहीही उरलेलं नाहीये. आणि आपलं ध्येयही खूप कठीण आहे आणि आपण निवडलेला मार्गही. आता आपल्या दोघींना धीर धरायला हवा. तू अगदी बरोबर बोलतेस. हो बिंदिया, तुझं खरंय. बरं झालं आपलं बोलणं झालं, नाहीतर माझा मूड खूप खराब झाला होता. अच्छा पूजा, तू तुझी काळजी घे. आता मी फोन ठेवते. आणि हो, तिथे जे काही घडेल ते तू मला कळवत राहा. शेवटी आपल्या दोघींनाच तर एकमेकींचा आधार आहे, हो ना? ठीक आहे, बाय. बाय. बिंदिया, मी असा विचार करतेय की तू ऑफिस मधून एक दिवस सुट्टी घ्यावीस. आपण कुठेतरी फिरायला जाऊयात. हो आई, तू अगदी बरोबर बोलतेस. तसंही खूप दिवसांपासून अपूर्व बाहेर गेलेले नाहीयेत. जर तेही सोबत आले तर खूप बरं वाटेल. बिंदिया, तू अगदी बरोबर बोलतेस, पण मला वाटतं आधी काकूंची तब्येत तर ठीक होऊ दे. मला वाटतंय की डॉक्टरांना आधी बोलवायला हवंय. जर डॉक्टरांनी म्हटलं की तब्येत ठीक आहे तर आम्ही पण येऊ, हो ना पूर्वा? हा. अच्छा अपूर्वा, मला ना उद्या काही गोष्टी घ्यायचेत आणि थोडी शॉपिंगही करायची आहे. जर तुम्ही मला उद्या गाडीने सोडून दिलं असतं तर. काय आहे ना की इथून रिक्षा पण लवकर मिळत नाही आणि खूप त्रास होतो. ठीक आहे, तुझं झाल्यावर तुम्हाला सांग, मी नक्की. अगं तृष्णा, तू इथे बसलीयस आणि मी तुझी तिथे वाट बघत होते. पण काय? का? अगं मी तुला हलवा बनवायला सांगितला होता ना. आणि मला वाटत होतं की तू माझ्यासाठी हलवा बनवत असशील. तू तर इथे बसून गप्पा मारतेस. आई, घरातली इतकी कामं आणि मग काकूंची इतकी काळजी घ्यायची असते. म्हणून मला लक्षातच राहिलं नाही की तुमच्यासाठी हलवा बनवायचंय आणि म्हणून इथे आरामात बसले. आता तर लक्षात आलं ना, मग जा, उठ आणि बनव. यावेळी आई, पण थोड्या वेळातच आपण सगळे जेवायला बसू. सुकन्या आमच्या कन्या. यावेळी आई, पण थोड्या वेळातच आपण सगळे जेवायला बसू. तसं मी कुकर लावलाय आणि भाजी पण झालीये, तर आपण थोड्या वेळ जेवायलाच बसूया. तृष्णा, जेवण्यासाठी अजून अर्धा तास बाकी आहे. जर कल्याणीला खावंसं वाटतंय तर मग तिच्यासाठी हलवा का नाही बनवत तू? काकू, आता जर मी हलवा बनवला तर आई जेवणाचा कंटाळा करतील, म्हणूनच मी असं म्हणते. आई, मी तुमच्यासाठी उद्या हलवा बनवेन. आता ना खूप थकायला झालंय हो.
काही गरज नाहीये माझ्यासाठी हलवा बनवायची. मला मान्य आहे की घराची जबाबदारी तुझ्यावरच आहे, पण तूच एक नाहीये जी घरातली सगळी कामं करते. सगळ्या बायका करतात आणि मी पण माझ्या वेळेला सगळी कामं करायचे. आई मी समजू शकते, पण काय आहे ना की आजकाल मी खूप लवकर थकते. कदाचित घरातली कामं खूप वाढली आहेत. ही सगळी कारणं आहेत काम न करायची, समजलीस? आई मला वाटतं आईंना वाईट वाटलंय. त्यांचं जाऊ दे तृष्णा, पण तुझं बोलणं ऐकून खरंच मला बरं वाटलं. मला असं वाटतंय की तुझ्यावर घराचा कामाचा ताण खूपच वाढलाय. विंध्या तर पूर्ण दिवस ऑफिसमध्येच असते. उमा काकू आणि आई तर काही काम करतच नाहीये. विचार करतो एक नोकर ठेवावा, तुझ्या कामात मदत देखील करेल आणि कामही लवकर होईल. नाही अपूर्व, नोकर ठेवण्याची काही गरज नाहीये. आणि आला तरी त्याला काम शिकवावं लागेल आणि माहित नाही तो कसं काम करेल. आणि मग आपल्या घरात किमती वस्तू अशाच पडल्या असतात, त्यांच्याकडेही लक्ष द्यावं लागेल. यापेक्षा बरं आहे घरातली कामं हळूहळू मीच करेन. पण तृष्णा. अपूर्व, तुम्ही काळजी नका करू. घरातली सगळी कामं मी करू शकते. तृष्णा, तुला तर घरातली कामं करायचा त्रास आहेच आणि म्हणूनच तू कल्याणीसाठी हलवा नाही बनवलास. नाही काकू, ते असं आहे ना काकू की आता जेवणाची वेळ झालीये. आणि दुसरी गोष्ट, आई आजकाल छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करायला लागल्या. पहिले तर मी आईंचं सगळं म्हणणं ऐकायचे, पण आतापासून मी अपूर्वांकडे जास्त लक्ष देणार आहे. म्हणून आता दुसऱ्यांच्या फरमाईशींपेक्षा मी अपूर्वांकडे जास्त लक्ष देईन. तृष्णा, मला असं वाटतंय की काकू खूप दुखावल्यात, तर तुला त्यांच्याकडे जायला हवं. हं? नाही बिंदिया, आई थोड्या वेळाने शांत होतील. तृष्णा अगदी बरोबर बोलते. कधीपर्यंत दुसऱ्यांच्या मागे पळत राहणार ती? जर कुणाला तृष्णाचीच फिकीर नसेल तर मग तृष्णाने त्यांची फिकीर का करावी? सुकन्या आमच्या कन्या. काय माहित स्वतःला काय समजते. मी पण काही कमी नाहीये. कोणत्याही परिस्थितीत मी तिला जिंकू नाही देणार. राहू दे, तुला काही करायची गरज नाहीये. आजचा स्वयंपाक मी बनवेन. अच्छा, मग ठीक आहे, मी तुझी मदत करते. दे मला. आकांक्षा, हे चांगुलपणाचं नाटक ना आता बंद कर. हे नाटक कोणा दुसऱ्या समोर दाखव. कसलं नाटक पूजा? अच्छा, नाही माहिती? मी सांगते तुला. तुला काय वाटतं आकांक्षा की एक टेंडर भरल्याने तू बाबा आणि आजी सासूंचं मन जिंकलंस? मला हे माहिती नाही पूजा, पण बाबा आणि आजींनी मला सून म्हणून स्वीकारलंय. हो आकांक्षा, आजी सासूंकडून बांगड्या मिळाला म्हणून तुला असंच वाटणार. पण एक गोष्ट तू कधीच विसरू नकोस की मी तुला इतक्या सहजरित्या या घराची लाडकी सून बनू नाही देणार. पूजा, तुझ्याकडेही वेळ होता. तूही सगळ्यांचं मन जिंकू शकली असतीस. तू सगळ्यांची आवडती सून होऊ शकली असतीस. पण नाही, तू तर भांडणं घडवून आणण्यातच सगळा वेळ वाया घालवलास. आणि एवढंच नाही, तू आईंवर खोटा चोरीचा आळही घेतलास. माझ्याशी असं बोलण्याचा तुला काहीच अधिकार नाहीये आकांक्षा. आणि तुझं भलं ह्यातच आहे की तू स्वतःचाच विचार कर.
पूजा, आपण दोघी एकाच घरात राहतो, त्यामुळे योग्य हेच आहे की आपण दोघींनी एकमेकींसोबत राहावं, एकमेकींच्या विरोधात नाही. अजूनही वेळ आहे पूजा. तू स्वतःला बदल, आपली वागणूक बदल, सुधर आता. एक टेंडर काय मिळालं तुला? तू तर मला उपदेशच देऊ लागलीस. तू कदाचित एक गोष्ट विसरतेस आकांक्षा, की माझा नवरा रोजच असे टेंडर भरतो आणि केवळ त्यांच्याचमुळे बाबांना आजपर्यंत टेंडर्स मिळाले. मला या सगळ्या गोष्टीत काही इंटरेस्ट नाहीये पूजा. मी यावेळी फक्त तुझ्या आणि माझ्या बाबतीत बोलते. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये आकांक्षा, आणि मला चांगलंच ठाऊक आहे की मला काय करायचंय. ठीक आहे पूजा, पण जे काही करशील ते खूप विचारपूर्वक कर, कारण आता बाबांनी आणि आजींनी मला स्वीकारलेलं आहे, त्यामुळे ते माझी बाजू घेतीलच. म्हणून कोणतीही खेळी खेळण्याआधी या गोष्टीचा विचार कर. बिंदिया, घे कॉफी पी. दे आई, माझं डोकं तर फुटायची वेळ आलीये. असं वाटतंय की माझा जीवच जाईल. मला असं वाटतंय की मी अशा अंधाऱ्या गुहेत पडत चाललीये की जिथून वाचण्याची काहीच आशा नाहीये. तू काळजी नको करूस, सगळं नीट होईल. काय ठीक होणार आहे आई? तू पाहिलं नाहीस तृष्णा अपूर्वला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी कशा प्रकारे काकूंकडे दुर्लक्ष करते. ती तर अपूर्व समोर अशी दाखवते जसं की तिचं काकूंशी काहीही घेणं देणं नाहीये. बिंदिया, हाच डाव खेळतीये कल्याणी. या दोघी सासू सुनेला हेच तर हवंय की अपूर्व समोर हे सिद्ध व्हावं की दोघी एकमेकींची काळजी घेतच नाहीयेत, आणि या खेळात या दोघी यशस्वी झाल्यात. हो आई, मलाही काहीसं असंच वाटतंय. आणि माहितीये तू ऑफिस मध्ये गेल्यानंतर काय झालंय ते? सुकन्या आमच्या कन्या. आणि माहितीये तू ऑफिस मध्ये गेल्यानंतर काय झालंय ते? नाही आई, आता परत या दोघींनी काय केलं? दोघी सासू सुना माझ्यासाठी चहा घेऊन आल्या. अगं मी तर खूपच खुश झाले की वा, माझ्यासाठी चहा घेऊन आल्या. आणि पाहिलं तर तो घाणेरडा काढा होता, आणि जेव्हा मी पिण्यासाठी नकार दिला तेव्हा हे काय, हा काय चहा आहे? काकू, हा काढा आहे तुमच्या तब्येतीसाठी. मला नाही प्यायचा असला चहा, मला साधा चहा हवाय, समजलं? आता अपूर्वला फोन करून सांगते तुमचे कारनामे. हो हो सांग ना, तू काल बेशुद्ध पडण्याचं नाटक केलं होतंस ते. सांग ना. चला काकू, आता पटकन तुम्ही तुमचा स्पेशल काढा पिऊन घ्या. नाही प्यायचंय, जे करायचंय ते कर. मी पण अपूर्वाला सांगून देते. हॅलो, पितीये ना? अजून तर मी अपूर्वांना काहीच सांगितलं नाही, पण हो, जर तुम्ही हा काढा नाही प्यायला तर मग प्या ना. आणि माहितीये का बिंदिया, तृष्णाने माझी मर्जी नसताना देखील तो घाणेरडा काढा मला प्यायला दिला. आता तर या सासू सुनेला अपूर्वची भीती सुद्धा राहिलेली नाहीये. तू खरं बोलतेस आई. अपूर्व आता आपल्यावर विश्वास नाही ठेवणार, कारण यावेळी तृष्णा अपूर्वच्या जास्त जवळ आहे. सध्या तरी आपण काही बोलायला नको, फक्त गपचूप बसून आपल्याला हे बघायला हवं की आता या सासू सुना दोघी मिळून पुढे काय करणार आहेत ते. बिंदिया, असं नाही होऊ शकत का? तू काही दिवसांकरता अपूर्वला ऑफिसच्या कामासाठी कुठेतरी बाहेर घेऊन जा, म्हणजे तो तृष्णापासून लांब राहील
आणि तुझ्या जवळ राहिला तर जवळीक सुद्धा वाढेल. मी नक्की प्रयत्न करेन आई, पण मला नाही वाटत की यावेळी तृष्णा अपूर्वला इतक्या सहजरित्या एकटं सोडेल. पण तरीही मी बघते की कसं अपूर्वला तृष्णापासून दूर करता येईल. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या